आमदार व्हायचं म्हणजे फेसबुक वरती जाऊन रील्स काढून आमदार होता येत नाही। तर लोकांच्या हृदयात जायला पाहिजे, लोकांचे प्रश्न काढायला पाहिजेत। की पंडित शेठ हा लोकशाही मानणारा शेका पक्ष आहे, उद्या चित्रलेखा पाटील आहे, उद्या सवाई पाटील इच्छुक आहे, पप्पू शेठ इच्छुक आहे, चित्रा पाटील इच्छुक आहे। लोकशाही चालणारा पक्ष आहे। केवळ शेका पक्षाला टार्गेट नका करू, सगळ्या पक्षांमध्ये हे आहे। आता छोटनशेठ आघाडीचा उमेदवार आहे, त्याला प्रश्न विचारा, तो इच्छुक आहे, महेंद्र दबी इच्छुक आहे, सुरेंद्र म्हात्रे इच्छुक आहे। लोकशाहीमध्ये या प्रक्रिया होतच असतात आणि जो पक्षप्रमुख असतो शेवटी आमदार व्हायचं म्हणजे 3 तालुक्यातला आमदार आहे। लक्षात आलं का तुमच्या? आणि आमदार व्हायचं आहे। पंडित पाटील हे पडले तरी मला 80,000 मतं पडली, आम्ही 3 पक्ष आलो तर आम्हाला 73,000 मतं पडली, म्हणजे पंडित शेठ पडला तरी त्याची लायकी होती ना माझ्या राजानो। आज रायगड जिल्ह्यातील तमाम गावामध्ये पंडित पाटलाला विचारणारे लोक आहेत। ठरू आता चित्रलेखा पाटील यांना हक्क आहे, ते महिला आघाडी प्रमुख आहेत, त्यांनी कोरोनामध्ये चांगलं काम केलं, त्यांचा रोज संपर्क आहे, ते मीडियामध्ये पुढे असतात। ते सगळ्या आम्ही काय मीडिया करा, आम्ही जुने कार्यकर्ते आहोत, आमची मीडिया म्हणजे सर्वसामान्य जनतेचा विश्वास। मी मगाशीच सांगितलं, फेसबुक आणि रील्सद्वारे आमदार होता येत नाही आणि प्रत्येक कार्यकर्त्याला आमदारकीचं तिकीट मागायचा अधिकार आहे। शेतकरी कामगार पक्ष हा पुरोगामी आणि डाव्या विचारसरणीचा पक्ष आहे। पक्ष नेतृत्व आणि कार्यकर्त्यांना विचारून निर्णय घ्यायचा आहे। आज आम्हाला 40,000चा मार आहे या मतदारसंघामध्ये, 40,000चा मात करून आपल्याला निवडून यायचं आहे। काही विजय काय सोपा नाही, पक्षाने तिकीट दिलं म्हणजे आमदार झाला अशातला भाग नाही। 5 वर्ष आम्ही सत्तेच्या बाहेर आहोत, पण आज पण शेतकरी कामगार पक्षाचे अपवादात्मक परिस्थितीमध्ये पक्ष सोडून आज पण हजारो कार्यकर्ते इथे ठाम आहेत। तुम्हाला निकाल दिसेल, या मतदारसंघामध्ये शेतकरी कामगार पक्षाचाच आमदार होईल अशी आमची प्रयत्न आहे। नाराजी वगैरे काय ना, जो नेतृत्व करत असतो त्याला सगळ्यांना घेऊन काम करायला लागतंय, त्यांना सगळ्यांचे मन विचार ऐकायला लागतात। पण आमदार व्हायचं म्हणजे फेसबुक वरती जाऊन रील्स काढून आमदार होता येत नाही। तर लोकांच्या हृदयात जायला पाहिजे, लोकांचे प्रश्न काढायला पाहिजेत। आणि नाराजी वगैरे काय ना, शेतकरी कामगार पक्ष हा प्रामाणिक कार्यकर्त्यांचा आणि प्रवाहाच्या विरुद्ध जाणारा पक्ष आहे। आणि पंडित पाटीलला प्रभाकर पाटील आणि दत्ता पाटलाचा पोरगा आहे, त्याच्यामुळे संघर्ष काय, प्रशासन काय आहे, या सगळ्या परीक्षा पास केलेल्या आहेत। आणि मी लोकशाही मानणार आहे। आमदार काय कोणी नियुक्त पत्र देऊन आमदार होणार नाही, हे लीज काढून आमदार होणार नाही। सर्वसामान्य जनतेचा, रायगड जिल्ह्याचं राजकारण हे पंडित पाटील याचा आवाज नाव घेतल्याशिवाय होत नाही। विरोधकांना जरी शिव्या द्यायच्या असतील तर पहिला श्री पंडित शेठ पासून असते, कारण रायगड जिल्ह्याच्या राजकारणामध्ये मी बराच वेळ काम केलंय। जयंत पाटलांच्या बद्दल कोणाच्या मनात दुवा नाही, कोणाच्या मनात नाराजी नाही। दुर्दैवाने आम्ही आघाडी केल्या, त्या आघाडीमध्ये आम्हाला यश आलं नाही, म्हणून काही लोकांच्या भावना असतील, विरोधक ते सांगतात की यांच्या भानगडी होऊन दे। मी पुन्हा एकदा सांगतो, रायगड जिल्ह्यातील संपूर्ण शेतकरी कामगार पक्ष हा काय कुटुंबाच्या मालकीचा नाही, हा सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा मालकीचा आहे आणि कार्यकर्ते ठरवतील। कारण हा शेतकरी कामगार पक्ष हा डाव्या विचारसरणीचा आहे। डाव्या विचारसरणीचा हे काय फॅसिस्ट शिवसेना पक्ष नाही की एक माणूस निर्णय घेणार, तर सगळे कार्यकर्ते निर्णय घेतील। आता भविष्यात दिसेलच काय होईल ते।